काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालंय। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। लातूरच्या राहत्या घरी शिवराज पाटील चाकूरकर यांनी अखेरचा श्वास घेतलाय। 7 टर्म ते खासदार राहिलेले होते। शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी पण अनेक वर्ष देशाचं राजकारण केलं। ते केंद्रीय गृहमंत्री होते। आज त्यांच्या निधनानं राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण झाली। 2 दिवसांपूर्वी बाबा आढाव यांच्या निधनानं कामगारांचा आवाज हरवला आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना आणि बाबा आढाव यांना आम्ही दिलेली आहे। आणि निश्चितच त्यांच्या जाण्यानं राजकारणातला एक कोहिनूर हरवला आहे। स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे जे भारताच्या लोकसभेचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, अशा या थोर नेत्याचं आज निधन झालं। त्याबद्दल सर्वप्रथम मी तीव्र दुःख व्यक्त करतो आणि त्यांच्या रूपाने राज्याला एक प्रभावशाली नेतृत्व प्राप्त झालं, ज्यांनी दिल्लीच्या लोकसभेतही जाऊन राज्याचं नाव गौरवान्वित केलेलं। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। राजकारणामध्ये त्यांच्या जाण्याने एक राजकीय पोकळी न भरून येणारी निर्माण झाली। मी त्यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो। आपल्या देशाचे माजी गृहमंत्री आणि ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाची बातमी ही अत्यंत दुःखदायक बातमी आहे। काँग्रेस पक्षामध्ये अनेक वर्ष काम केल्यानंतर त्यांचा आणि माझा अत्यंत जवळून असा सहवास लाभला होता। शेवटच्या क्षणापर्यंत गांधी परिवाराबद्दल आणि काँग्रेस विचारांवरच काम करण्याचा प्रयत्न केला। शिवराज पाटील चाकूरकर हे या देशातील एक असे व्यक्तिमत्व होतं की ते इंदिराजींच्या पिढीला, राजीवजींच्या पिढीला खरं तर प्रतिनिधित्व ते करत होते। मला असं वाटतं त्या पिढीतला तो कदाचित आता शेवटचाच नेता राहिला असेल आणि म्हणून त्यांच्या जाण्याने एक फार मोठी पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणात देखील निर्माण झालेली आहे। मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने शिवराज पाटील चाकूरकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।